लोकांना पाठवून द्यावं कसं, पाठवून द्यावं कसं, पाठवून द्यावं कसं. खरंच आज समाज आपला देश खूप प्रगती करत आहे, तरी या आपल्या समाजात, या आपल्या देशात स्त्रीला महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे, तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला, एका मुलीला तिच्या जन्मापूर्वी आईच्या गर्भात मारला जाते. तिच्या जन्मा अगोदरच तिचे बालपण हिरावलं जातोय. हा आम्हाला अधिकार कोणी दिलाय? सांगा ना. त्या लहान मुलीला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती लहान कडी आपल्या आईला म्हणायची, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेले हे जग, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेले हे जग मला माझ्या उघड्या अश्रू नयनांनी पाहायचे. काड्याच्या पाट्यावर राहायचं नाही आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आज आपल्याला, आपल्या समाजाला असं नाही करायचंय. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल, पण मुलगी नको, कारण आमची संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे ना. रात्री दारू प्यायचे आणि बायकोला मारायचं, हीच का हो आपली पुरुष प्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला, हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? तरी आपल्याला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वर्षाचा दिवाना, मुलगा म्हणजे कुलदीपक ना. पण मुलगी म्हणजे तुमच्या वंशाची पंथी नाही का वारू शकत? अहो, तिला पण हक्क आहे जगायचा. मुलगा एकाच घरचा देवा, पण मुलगी सासर आणि माहेर तेव्हा ठेवणारी एक धगधगती ज्योत आहे, हे विसरू नका. मला सांगा, फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे? अहो, मुलगीच नाही राहिली तर मोर कुठून नांदणार, वंशाचा दिवा कुठून पैदा करणार? असो, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांनी मला जयंती प्रीत्यर्थ बोलण्याची मुभा दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री, जय जिजाऊ, जय रमाई. बोला सावित्रीबाई फुलेंच्या विजय असो. बोला